Cancer Healer Center, a new beginning. दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. आईवडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय. हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा. कुणाच्या पायाही पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत. अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य. अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला. मी एक राजपत्रित अधिकारी. सुरेश धसांनी केलेल्या आरोपांवर आयुक्तांची परवानगी घेऊन बोलेन. सुरेश धसांनी आरोप केलेले कृषी अधिकारी किरण जाधव यांची TV9 मराठीवर प्रतिक्रिया. वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर. विधेयकावरील 8 तासांच्या चर्चेला सुरुवात. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद आणि गोंधळाची शक्यता. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा देशाची जागा असते. मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं सभागृहात म्हणणं. रिजिजूंच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ. ज्यांची सतसत विवेक बुद्धी जागृत ते वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागत करतील. उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा अंश बाकी असेल तर ते विरोध करणार नाही. देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती. आमच्या पूर्वजांनी शाळा, मद्रसे, दर्गा, अनाथाश्रम, कॉलेजसाठी या जमिनी दिल्या. आमची जमीन सरकारला हडप करायची आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचा आरोप. वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर लाडक्या उद्योगपतींनी कब्जा मिळवण्यासाठी प्रयोजन. विधेयकाला RSSचा देखील पूर्ण पाठिंबा नाही. संजय राऊतांचा आरोप. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको या अटीवर चंद्रबाबू नायडूंचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार असल्यानं मुस्लिम बहुल भागामध्ये पोलीस अलर्ट मोडवर. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी. कल्याण न्यायालयाबाहेर आरोपीचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये राडा. आरोपीला जेवण देण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसोबत पोलिसांची बाचाबाची. पोलिसांकडून मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज गारपिटीची शक्यता. तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. म्यानमारच्या भूकंपातील मृत्यूचा आकडा 2700 वर. मृतांचा आकडा 3000 जाण्याची शक्यता. जखमींची संख्या 4500 तर 441 जण अद्यापही बेपत्ता. IPL मध्ये आज बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत. घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यासाठी बंगळुरू सज्ज तर विजयी लय कायम राखण्यासाठी गुजरात मैदानात उतरणार. Cancer Healer Center, a new beginning.